बातमी गावगड्यातील निवडणुकीच्या निकालांची। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं। त्याचा निकाल हाती आला। या निकालात सत्ताधारी महायुतीने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं। सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला। 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, 3 जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली। तर नगरपालिका आणि नगरपंचायती पाठोपाठ महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालात विजयाची हॅट्रिक साधून भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरला। दरम्यान या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। 2014 असेल, 19 असेल किंवा 24 असेल, आम्ही ग्रामीण भागात विधानसभेत अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता। पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळालेला आहे। तर आम्ही 2014 सालीच जे मिथक होतं की भाजप हा शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे हे आम्ही तोडलं होतं, ते 17 मध्ये आम्ही अधोरेखित केलं आणि आता मात्र पूर्णपणे आम्ही ते स्थापित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर 1 चा पक्ष आहे। 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे। साधारण आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी 60 ठिकाणी भाजप नंबर 1 वर आहे, महायुतीच नंबर 1 वर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगला अशा प्रकारचा हा कल समोर आलेला आहे। मुळामध्ये विरोधकांमध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छाशक्ती पाहिजे, त्या इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव दिसतोय। शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, जनतेचा आवाज बनावा लागतो। पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो, विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही। तो जोपर्यंत माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही। जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपचाच डंका। नगरपालिका आणि महानगरपालिकेची घोडदौड कायम। शहरी पक्ष असल्याचं मिथक भाजपनं मोडून काढलं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाचं गिफ्ट। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 160 जागांसह शिवसेनेची चमकदार कामगिरी। रत्नागिरीत शिवसेनेचं वर्चस्व। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीचा डंका। पुण्याचा गड राखला। कार्यकर्ते आणि नेते दादांच्या आठवणीत भावुक। बारामतीत विजयी उमेदवारांकडून सुनेत्रा पवारांची भेट। जिल्हा परिषदेतल्या विजयानंतर ठिकठिकाणी जल्लोषाला उधाण। दंड थोपटत, गुलाल उधळत झालेल्या हटके सेलिब्रेशनची राज्यभरात चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची घेणार भेट। ज्येष्ठ नेते शरद पवार श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल। पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू। सुनेत्रा पवारांकडून भेट। पवारांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त। देशद्रोही आणि आरोपींना संघाच्या शताब्दी कार्यक्रमाचं निमंत्रण। अदनान सामी आणि शिल्पा शेट्टीच्या हजेरीवरून संजय राऊतांचा घणाघात। तर संघावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं, भाजपचा पलटवार। मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेतील आलिशान इमारतीत 13व्या आणि 14व्या मजल्यावर अग्नितांडव। एका महिलेचा मृत्यू तर एक गंभीर जखमी। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। 15 फेब्रुवारीला T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार।
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच कोलंबोत सामना खेळवला जाणार. ICC सोबतच्या बैठकीनंतर पाक वठणीवर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.